नमस्कार. मी विश्वास होती. आज 5 राज्यांमध्ये निवडणुका त्याचे निकाल लागतायत. पण आता आपण निकालांविषयी बोलत नाही आहोत. आपण या देशाच्या आर्थिक अवस्थेमध्ये नेमकी या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती उद्भवते त्याच्याविषयी जास्त बोलतो. 2 दिवसापूर्वी भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर नागेश्वरम यांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी भारतातल्या 500 मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचं एक विश्लेषण स्वतःहून जाहीर केलं. भारत सरकारचं हे ऑफिशियल स्टेटमेंट म्हणायला लागेल, की या 500 मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे बॅलन्स शीट त्यांनी तपासले. सर्वांचे नफे हे फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे ते 2024 आणि 2025 पेक्षा वाढत्या वेगाने त्यांचे नफे वाढतायत. पण असं असताना त्यांनी कमवलेला नफा, त्यांचं वाढलेलं मार्केट कॅपिटलायझेशन हे सगळं जमेस धरता या कंपन्यांनी या देशाच्या विकासामध्ये काही गुंतवणूक केली आहे का? या प्रश्नाचं उत्तर स्वतः नागेश्वरम यांनी दिलं, की या 500 कॉर्पोरेट्सपैकी कोणीही भारतामध्ये स्वतःहून काही गुंतवणूक केलेली आहे असं दिसत नाही. आणि हे नागेश्वरम म्हणतात त्याला खूप महत्व आहे. गेली 4-5 वर्ष विशेष करून कोरोनाच्या नंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी भारताच्या विकासशील अर्थव्यवस्थेकरता सरकारच्या तिजोरीतून म्हणजे टॅक्स पेअरच्या पैशातून जे बजेट निर्माण होतं, त्या टॅक्स पेअरच्या पैशातून दरवर्षी 8 लाख ते 12 लाख कोटी रुपये म्हणजे साधारणपणे 2023 पासून ते अगदी 1 फेब्रुवारी 2026 ला सुद्धा जे बजेट सादर झालं, त्याच्यामध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च केलेले आहेत. मग ही गुंतवणूक कोणाची आहे? तर टॅक्स पेअरच्या खिशातून जो बजेट बनतो, त्या बजेटमधून भारत सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी खाजगी उद्योगपतींच्या उद्योगाच्या वाढीसाठी मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भांडवली गुंतवणूक ही सरकारने केलेली आहे खाजगी भांडवलदारांच्या उद्योगाच्या विकासाकरता पर्यायाने देशाच्या जनतेला त्याचा काहीतरी फायदा मिळेल आणि मग खाजगी उद्योगपती सुद्धा गुंतवणूक करतील. परंतु नागेश्वरम यांचं असं म्हणणं आहे, की सरकारने एवढी मोठी गुंतवणूक करून सुद्धा खाजगी गुंतवणूकदारांनी त्यांना आवाहन करून सुद्धा त्यांनी काहीही गुंतवणूक केलेली नाहीये. नमूद करण्यासारखी गोष्ट ही आहे, की या देशाच्या खाजगी उद्योगपतींवरती सार्वजनिक क्षेत्रातला पैसा, टॅक्स पेअरचा पैसा खर्च होऊ नये. आता नागेश्वरम म्हणतात, की खाजगी उद्योगपतींनी 500 कॉर्पोरेट्सनी स्वतःचे नफे वाढवले, उत्पन्न वाढवलं, त्यांची इक्विटी वाढली, पण त्यांची गुंतवणूक भारताच्या अर्थव्यवस्थेत काहीही नाही. आणि हा चिंतेचा विषय आहे आणि खरा हाच प्रश्न आहे, की मग भारताचं सार्वजनिक क्षेत्र हे सतत विकसित पावते. त्यात बँका आहेत, एल-आय-सी आहे, जी-आय-सी आहे, पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत. ज्याच्यामध्ये सुद्धा देशाच्या सरकारची गुंतवणूक आहे आणि जनतेची पण गुंतवणूक आहे. पण देशाच्या आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक क्षेत्र हे जवळ-जवळ 75% वाटा उचलतं आणि 25% वाटा खाजगी क्षेत्र उचलतं. असं असताना सरकारच्या टॅक्स पेअरच्या एकूण खर्चातून सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक वाढते आर्थिक व्यवस्थेमध्ये, पण खाजगी क्षेत्राची नाहीये. पण सगळं काही गणित बनतंय ते खाजगी क्षेत्रासाठी. मग असं असताना मोदी सरकारचं धोरण या देशाच्या कॉर्पोरेटच्या हिताचंच फक्त आहे आणि कॉर्पोरेट देशाच्या हिताचा काडीमात्र विचार करत नाहीत, हे सिद्ध झालं. आणि जनतेच्या दृष्टीने ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या, रोजगार निर्मितीच्या, महागाई कमी करण्याच्या, रोजगार निर्मितीच्या, निर्माण झालेले रोजगार टिकवण्याच्या, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासाच्या, याचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर नागेश्वरम यांच्याकडे नाहीये. आणि म्हणून आज इलेक्शनचा रिझल्ट 2019च्या सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक निवडणुका झाल्या. 2024च्या सार्वजनिक निवडणुका झाल्या. 14 साली 2014 मध्ये
31% जनमत भारतीय जनता पक्षाचं होतं. एनडीएचं सरकार आलं. 19 मध्ये पुन्हा ते निवडून आलं. 24 मध्ये ते पुन्हा निवडून आलं. पण आपण बघतो, की 37% मत हे भारतीय जनता पक्षाचं आहे. म्हणजे 31 वरून ते 37% वरती गेलं. राष्ट्रीय पातळीवरती भारतीय जनता पक्ष 37% असेल. काही राज्यांमध्ये तो 40% 45% आहे. पण आता या 5 राज्यांमध्ये 4 राज्य त्यांनी खिशात ठेवलेली आहेत. एक राज्य, डावांचं राज्य, ते आलटून-पालटून काँग्रेस किंवा डावे असतात. यावेळेस काँग्रेसने तिथे बाजी मारलेली आहे. पण निवडणुकीचा निकाल हा निवडणुकीच्या आधीच इलेक्शन कमिशन काय ठरवतो, म्हणजे भारतीय जनता पक्षाने ज्या स्वायत्त संस्था त्याचा जो गैरवापर केलाय त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेच, सेबी आहेच, एल-आय-सी आहेच. पण मुख्य म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन आहे. न्यायालय आहेत असंच म्हणायला लागेल. पण चीफ इलेक्शन कमिशनने आपली जबाबदारी चोख बजावली आहे आणि अपेक्षेप्रमाणे भारताची 5 राज्याची निवडणूक 4 राज्य ही भारतीय जनता पक्षाच्या खिशात देऊन गेलेली आहेत. याच्यावरती कोणी तक्रारी करोत न करोत, कोर्टामध्ये निकाल जसे येतील तशी येतील. पण तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या हातात 4 राज्य येतील. आणि या 4 राज्यांच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी जर बघितल्या, तर मी अनेक वेळा विविध व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत, की आसाम, पश्चिम बंगाल या ठिकाणी अमेरिकेबरोबर नुकताच झालेला जो करार आहे, तो एकतर्फी आहे. फोनवरती झालेला आहे. ट्रम्पने दिलेलं डिक्टेशन मोदी साहेबांनी मान्य केलंय आणि नरेंद्र इज सरेंडर. सरेंडर कशासाठी? तर संपूर्ण पूर्व भागामध्ये त्यात आसाम आहे, त्यात पश्चिम बंगाल आहे, त्यात पूर्वेकडची 7 राज्य आहेत. या ठिकाणची खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती, जमिनीच्या खालची संपत्ती, जमिनीच्या वरची संपत्ती, ज्याचं मूल्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावरती अमेरिकेतल्या अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी ट्रम्प महाशयांच्या आदेशाने हस्तक्षेप केलेला आहे. भारत आणि अमेरिका करार जो होऊ घातलेला आहे, किंबहुना तो एकतर्फी झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या या देशाच्या संपत्तीवरती त्यांचा हक्क त्यांनी साबित केलेला आहे आणि त्याकरता तो कायम राहावा याकरता भाजपची सरकार तिथे निवडून येणं हे इलेक्शन कमिशनला दिलेलं टास्क आहे आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आजच्या इलेक्शनवरती माझं एवढंच भाष्य आहे. अर्थव्यवस्था गेले काही वर्ष या देशातल्या खाजगी उद्योगपतींसाठी आणि विदेशी भांडवलाला आकर्षित करण्यासाठी या देशाचं सरकार वापरते. मी या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळतो. निवडणुकीचा निकाल कसा लागेल हे माहीत असताना सरकारची सर्व बजेट यंत्रणा ही या देशातल्या आणि विदेशातल्या खाजगी भांडवलाकरताच काम करते. याकरता आपण डिसेंबरमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये 100% भांडवली गुंतवणूक विदेशातली असेल, हा कायदाच मंजूर झाला संसदेने. डिसेंबरमध्ये मंजूर झालेला कायदा, बजेटमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. बजेटमध्ये या 100% मध्ये एल-आय-सी स्वतःकडे 20% ठेवेल, पण 80% विदेशातून येतील. 100% पण येऊ शकतील. पण एल-आय-सी स्वतःकडे 20% ठेवेल. म्हणजे भारत सरकार एल-आय-सीचा मालक 20% स्वतःकडे ठेवून 80% परदेशी भांडवलाला मोकळं करेल. तत्वतः 100% भांडवल हे त्यांनी मान्य केलेलं आहे. केवढा मोठा बदल घडतोय. आता 4 राज्यांच्या इलेक्शन्स बीजेपीने जिंकल्यानंतर केंद्रातलं सरकार आणि इथलं ट्रिपल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार अमेरिकेच्या सेवेला दाखल होईल आणि एल-आय-सी मध्ये 100% भाग भांडवल ज्यावेळेस विदेशातलं मान्य करण्यात आलेलं आहे, त्यावेळेस अशा वेळेस की एका बाजूने युद्ध चालू आहे, इराण, अमेरिका आणि इस्रायल मध्य पूर्वेत युद्ध चालू आहे. तेलाचे भाव, गॅसचे भाव, एल-पी-जीचे भाव आकाशाला भिडणार आहेत. होर्मुझमध्ये कोंडी झाली आहे, भारताची पण आहे. आणि अशा ठिकाणी डॉलर कोसळतोय. रुपया आणि डॉलरमध्ये डॉलर मजबुतीने पुढे जातो आणि त्याला युआन रोखतोय. होर्मुझला व्यवहार जो होतोय, टोल जो दिला जातोय, तो चीनच्या युआनमध्ये दिला जातोय. म्हणून डॉलरला धक्का लागतोय. असं एक वातावरण असताना रशियाशी घेतलेलं तेल आता बंद झालं. इराणकडून घेतलेलं तेल बंद झालं. होर्मुझमधून जे येईल ते चायनाच्या मार्फत घ्यायला लागेल. असं एक नवीन चित्र आहे. डॉलर आणि रुपयामध्ये भाव आता जवळजवळ 95
रुपयाला $1 म्हणजे घसरता रुपया आणि वाढता डॉलर असं असताना एका बाजूने युआन पण टक्कर देतोय. अशा परिस्थितीत नेमका भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नागेश्वरम म्हणतात 500 कॉर्पोरेट कंपन्यांनी नफा कमवला. पण देशाचं काय? देशाच्या साधन संपत्तीवरती विदेशी भांडवलाचा कब्जा होतोय. मी आजचा हा व्हिडिओ करत असताना माझ्यापुढे खास करून मुद्दा म्हणून सांगायचं म्हणजे LIC मधले 100% विदेशी भांडवलाचा हक्क जेव्हा अमेरिकेचं आणि भारताचा करार होतो, तेव्हा अमेरिकेतल्या इन्शुरन्स कंपन्या ताब्यात घेऊ पाहणाऱ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या, जर्मनीमधल्या अलायन्स सारखी मोठी कंपनी पुन्हा एकदा जर्मनीतून भारतात येईल आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये इथली एक जायंट कंपनी आहे ती LICचा घात घेईल का? अमेरिकेतून ॲलन मस्क मोठ्या प्रमाणामध्ये आपलं भांडवल या ठिकाणी ओतू पाहतोय. तो मुख्यतः स्टारलिंक आणि सॅटलिंक या मार्फत तो येतोय. आणि जर विचार करा, अलायन्स नावाचा LICला ताकदवर असा मोठा लाईफ इन्शुरन्स मधला तगडा प्लेयर भारतात जर आला, तर LIC घेतली जाईल का? पण माझं म्हणणं ॲलन मस्क का नाही घेणार? कारण ॲलन मस्क त्याची फायनान्शियल ताकद आज क्रिप्टोची आहे, क्रिप्टो करन्सीची आहे, स्वतःची करन्सी आहे. आणि सॅटलिंक आणल्यानंतर भारतातला संपूर्ण मीडिया सेंटर आज जो गोदी मीडिया आहे, तो ॲलन मस्कचा मीडिया बनेल. आजचा स्मार्ट टीव्ही हा शिल्लक तरी राहील का? कारण सॅटिंग म्हणजे सॅटेलाइट टीव्ही चालेल, तेव्हा स्मार्ट टीव्ही चालेल का? आणि ॲलन मस्क हा LIC कडे जर डोळा ठेवून असेल आणि का नाही ठेवणार? कारण LIC या देशातल्या ज्या 500 कॉर्पोरेट्सचं कौतुक नागेश्वरम यांनी त्यांच्या नफ्याविषयी केलं, पण त्यांच्या गुंतवणुकीशी ते म्हणजे नाखुश होते. त्या 500 कॉर्पोरेट्सना एकटी LIC 15 ते 18% स्टेक LICचा आहे. त्यामुळे LIC या 500 कॉर्पोरेट्समध्ये 15 ते 18% मालकी हक्क ठेवू नये आणि उद्या LIC विदेशी भांडवलाला ऑफिशियली भारत सरकारने परवानगी दिल्यानंतर एकटा ॲलन मस्क LICचा घास घेऊ शकतो आणि त्याच्या मार्फत या देशातल्या 500 कॉर्पोरेट्स यांना खिशात ठेवणं हे ॲलन मस्कला शक्य आहे, हे मला तुम्हाला सांगायचंय. LICचं मार्केट कॅपिटलायझेशन फक्त 4% शेअर त्यांचे विकले गेलेले आहेत. त्याच्यातून भारताचं डेफिसिट फायनान्सिंग कव्हर होतंय. जवळ-जवळ ₹1,25,00,000 त्याच्या बजेट तुटीमधला भाग LIC कव्हर करते. IDBI विक्रीचं 1 वर्ष प्रकरण थांबलेलं आहे. पण तरी पण डेफिसिट कव्हर करण्याकरता LICच्या 4% शेअर विकण्यामध्ये आज भारत सरकार पुढाकार घेतंय. पण LIC पूर्णपणे विकली जाईल, ॲलन मस्क विकत घेईल, तेव्हा 500 कॉर्पोरेट्स त्याच्या खिशात असतील आणि संपूर्ण मार्केट कॅपिटलायझेशन हे ॲलन मस्कचं असेल. ॲलन मस्कच्या खिशात संपूर्ण मीडिया असेल. ॲलन मस्कच्या खिशात संपूर्ण 500 कॉर्पोरेट्स असतील आणि या 500 कॉर्पोरेट्सचा धंदा हा ॲलन मस्कचा असेल आणि ॲलन मस्क हवा, पाणी, खनिज आणि आपलं चलन व्यवस्था आणि आपली मीडिया आणि 500 कॉर्पोरेट्सचा मालक असेल, असं चित्र ज्यावेळेस केंद्र सरकार भाजपचं आहे, ज्यावेळेस अनेक राज्य सरकारं भाजपची आहेत, त्यावेळेस मुंबईसहित महाराष्ट्र आज अदानी जो गिळंकृत करू पाहतोय त्याच्या सकट ॲलन मस्क LIC गिळंकृत जेव्हा करतोय, अशी परिस्थिती वर्ष अखेरीस परत निर्माण होणं हे मला अभिप्रेत आहे. आणि म्हणून 5 इलेक्शनचा निर्णय येत असताना मी लोकांचं लक्ष वेधू इच्छितो, की भारतीय इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने नुकताच एक अहवाल दिला, की भारताची आर्थिक प्रगती 6.8% वरून आधी 6.6, मग 6.5, मग 6.4, मग 6.2, बजेटच्या वेळेस 6.2 चा आकडा अर्थमंत्र्यांनी सांगितला. आता 6% खाली ही आर्थिक वाढ झाली. ती जगातल्या अन्य देशापेक्षा जास्त असेल. पण भारताची आर्थिक वाढ खुंटते हे IMFचा ताजा अहवाल सांगतोय आणि हेही सांगितलं जातंय, की अशा वेळेस विदेशी भांडवल हा भारतातल्या सार्वजनिक संपत्तीचा मोठ्यातला मोठा वाटा हा ताब्यात घेऊ पाहतोय. हे
आय-एम-एफच्या रिपोर्टचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे आणि आय-एम-एफ म्हणतं, करन्सी क्रायसिस, एनर्जी क्रायसिस, भारताचं सार्वजनिक क्षेत्र आणि विशेष करून एल-आय-सी आणि जनरल इन्शुरन्स याच्यामध्ये अमेरिका आणि युरोपचं भांडवल याच्यातून युरोपियन युनियनचा करार भारताशी होणं, अमेरिकेचा करार भारताशी होणं, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतला सार्वजनिक क्षेत्र म्हणजे फायनान्शियल सेक्टर माझं लक्ष वेधण्याचं कारण आहे द फायनान्शियल सेक्टर अंडर पब्लिक सेक्टर इज अंडर क्रायसिस. विदेशी भांडवलाकडे 12 पैकी 3 ते 4 बँका करणं हे भारत सरकारचा अजेंडा आहे बँकांविषयी. एल-आय-सीचा अजेंडा काय आहे? तर 100% भांडवल विदेशी भांडवलाकडे खुलं करणं आणि जी-आय-सी मध्ये एक न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विकून टाकणं. त्याही ठिकाणी जर्मन आणि अमेरिकेतल्या कंपन्या उत्सुक आहेत. अशा तऱ्हेने भारताचा फायनान्शियल सेक्टर हा पूर्णपणे या वर्षभरामध्ये विक्री योग्य करणं हा भारत सरकारचा अजेंडा हा ट्रम्प आणि ॲलन मस्क याला खुश करणार आहे आणि म्हणून 4 राज्य खिशात ठेवून, केंद्र सरकार हाताशी ठेवून भारतीय जनता पक्षाने या देशाला सार्वजनिक क्षेत्र हे विकायला काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. भारतीय माणसाची अस्मिता, भारतीय माणसाचा स्वाभिमान हा कधीच गहाण पडलेला आहे नरेंद्र मोदींच्या या कृतीमुळे. त्यामुळे संपूर्ण भाजप सरकार हे ट्रम्पला सरेंडर गेलेलं आहे. पेट्रोलचे भाव किती वाढतील, एल-पी-जी किती वाढेल, केरोसिन किती वाढेल, महागाई किती वाढेल, कुणाला परवा आहे? भारतीय जनता पक्षाचं सरकार काही महिने टिकण्याकरता अमेरिका सांगेल त्या ऐकायला ते तयार असल्यामुळे भारताचे सर्व इकॉनॉमिक इंटरेस्ट सरेंडर झालेले आहेत आणि म्हणून आज झालेल्या सर्व निवडणुकांचे निकाल हे असेच लागणार होते. कारण ज्यांच्यासाठी या निवडणुका घेतलेल्या आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल या ठिकाणी येतंय. त्यांच्या टर्म्सना नरेंद्र मोदी सरेंडर झालेले आहेत. त्यामुळे भारताची हवेतली, पाण्यातली, जमिनीवरची, जमिनीच्या खालची सर्व साधन संपत्ती ती भारताची राहणार का विदेशी भांडवलाची राहणार? असा प्रश्न आहे. माझा हा आजचा व्हिडिओ इलेक्शनचा रिझल्ट येत असताना भारतीय बँकिंग व्यवस्था, भारतीय इन्शुरन्स सेक्टर हा संपूर्णपणे नागेश्वरन यांनी ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी म्हटलं, 3 दिवसापूर्वी एल-आय-सीच्या बातम्या आल्या, कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे, इलेक्शनचा रिझल्ट आलेला आहे. या 26च्या संपूर्ण वर्षभरामध्ये किंबहुना पुढचं बजेट येईपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही संपूर्ण विदेशी भांडवलाच्या कब्जात असेल. अशा तऱ्हेचं एक भयान आणि भीषण असं चित्र आत्ताच दिसतंय. तुमच्या वाढीची गती कशी याच्यापेक्षा याच्यावरचं विदेशी भांडवलाचं नियंत्रण कसं आणि केव्हा या गोष्टीला खूप महत्व आलंय. भारतीय माणसा जागा हो. देश विकला जातो आहे. आपली देशाचं सामर्थ्य हे विकलं जातंय. नरेंद्र इज सरेंडर. मी इथेच थांबतो. धन्यवाद.